पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आता पोलिसांनी अखेर परवानगी नाकारली, पण रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर अजूनही ठाम आहेत। ट्रॅफिकचं कारण देत या आंदोलनाला परवानगी नाकारली गेल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। आंदोलनात अडथळा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलंय। परवानगी दिली नाही तरी आंदोलन होणार असं रोहित पवार म्हणतात। पंढरपुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। नेमकं काय ट्विट केले पाहूया। पंढरपुरातील अन्नदात्यासाठीच्या आंदोलनाला अवघे 36 तास उरले असताना ट्रॅफिकचं कारण देऊन प्रशासनाने परवानगी नाकारली। आंदोलनाला अडथळा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून हा निव्वळ भेकडपणा आहे। पंढरीचा वारकरी असलेल्या शेतकऱ्यांसाठीचा हा लढा असून या आंदोलनास्थळी कुणाचीही कोणतीही वाहनं येणार नाही आणि शांततापूर्ण मार्गाने होणारं हे अन्नत्याग आंदोलन कायदा व सुव्यवस्थेचा आणि ट्रॅफिकचाही प्रश्न उद्भवत नाही, पण आता थांबणार नाही। परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी आंदोलन हे होणारच। अन्नदात्यासाठी आमची तारीख, वेळ आणि ठिकाण ठरलंय।